नमस्ते, मी सुप्रिया. कुक विथ सुप्रियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी. तर त्यासाठी साहित्य आहे वांगे असे मधून 2 भाग केलेले आणि हळद, लाल तिखट, काळा तिखट, कांदा लसूण मसाला, जिरे मोहरी, बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण आणि शेंगा, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. आता हे अद्रक लसूण वाटून घेतलेलं आहे आणि शेंगा भाजून शेंगाचं कूटही मी तयार केलेलं आहे. तर आता आपण वांग्याची भाजीला फोडणी टाकूया. आता कढईत 2 ते 2.5 चमचे तेल टाकून घेऊ. आपलं तेल गरम झालं आहे, त्यात जिरे मोहरी टाकू. जिरे मोहरी कढलेत आपले. आता याच्यात कांदा टाकू. कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकायचं. थोडीशी हळद टाकायची. नंतर टोमॅटोही टाकून घ्या. टोमॅटो आणि कांदा वगळण्यासाठी थोडंसं मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये. कांदा टोमॅटो चांगलं परतलेला आहे. तर आता त्यामध्ये आपण चिरलेले वांगे घालायचे. चांगलं हलवून घ्यायचं त्याला. त्यानंतर अजून थोडं मीठ टाकू, कारण मला थोडंच मीठ टाकलं तुम्ही. दीड चमचा मिरची घालून घ्यायची, लाल तिखट. एक चमचा काळा तिखट. एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. आता थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला. त्यानंतर हे ताट झाकून घ्यायचं
आणि त्याच्यावर पाणी सोडायचं आपल्याला थोडंसं. ताटावर जे पाणी होतं ते मी वांग्यामध्ये सोडलेलं आहे आणि आता वांग्याला 10 मिनिटासाठी शिजू द्यायचं. आता 10 मिनिटं झाले ते वांगे शिजत आले. आता आपल्याला याच्यामध्ये कूट टाकायचं. चांगलं हलवून घ्या आणि 5 मिनिटासाठी याला दम बसू. आता तयार झाली आपली वांग्याची झणझणीत भाजी.